संस्कृती ही किती संपन्न होती याचा पुरावा अनेकदा आपण पाहतच असतो। आज आपण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कराड शहराजवळील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आगाशिव लेणीला भेट दिली आहे। ही आगाशिव लेणी 230 या कालावधीमध्ये सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा यांनी खोदलेल्या आहे। या डोंगरांना वेढलेल्या आगाशिव डोंगरामध्ये या लेण्या खोदलेल्या असून येथे 64 लेण्या खोदलेल्या आहेत। यातील काही लेण्यांचं आता ब्राह्मीकरण होऊ लागलं आहे। एका लेणीमध्ये शिंदूरपासून ती लेणी ब्राह्मीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे। तर एका लेणीमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती ठेवून तिचेही ब्राह्मीकरण होत आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या लेण्या 64 लेण्या ज्या खोदलेल्या आहेत त्या 64 लेण्यांचं आता विद्रुपीकरण सुद्धा होताना दिसत आहे। लेण्याच्या डोंगरांमध्ये 101 लेण्या कोरलेल्या होत्या। त्यापैकी 64 लेण्या आता सुस्थितीमध्ये आहेत। लेण्यांमध्ये 6 चैत्यगृह आणि इतर विहार आहेत। आगाशिव लेण्यांच्या 7व्या चैत्यगृहामध्ये आता नव्यानं कोणीतरी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आणून बसवलेली आपल्याला दिसत आहे। लेणी समूहातील 6वी लेणी ही चैत्यगृह आहे। या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर धम्मचक्र कोरलेलं आहे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला सिंह कोरलेला आहे, सिंहमुद्रा आहे आणि आतमध्ये हा चैत्य आपल्याला दिसत आहे। चैत्याची वरची जी छत आहे ते छत देखील एकदम कोरीव अशा पद्धतीनं आहे। चैत्याच्या वरती कमळ कोरलेलं आहे की जे कमळ बुद्ध काळामध्ये किंवा बुद्धाचं एक प्रतीक म्हणून आपण पाहतो।